श्री शिवलीलामृत अध्याय 13 श्री गणेशाय नम. जो सद्गुरु ब्रह्मानंद अपरणारुध्याब्ज मिलिंद स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध चरणार विंद नमू त्याचे. स्कंदपुराणी सूत शौनकादिका प्रति सांगत. त्रेतायुगी अद्भुत कथा एकवर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिता झाला महासत्र. निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलविले. जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती पद्मज रमा माधव अन्माय आणि वासव स्तवती ज्यासी सर्वदा. शिवमहिमा नेणोनी अद्भुत दिवस निशी दक्ष निंदित नरमुंडमाळा अपवित्र बहुत गळा घालीत कैसा हा. करी आले गज चर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन. भिक्षा मागे नर कपाळ घेऊन वसे स्मशानी सर्वदा. चिताभस्म अंगी चर्चिले विखार ठाई ठाई बेष्टिले. भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे. अभद्र तितुके अंगीकारिले यासी कोण म्हणतील भले. ज्यासी जे योग्य नाही बोलिले ते दिले येणे सर्वस्वे. यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्त अनुदिन. तृतीय नेत्री प्रळयाग्न वाटे त्रिभुवन जाळील. मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊन निज कीर्तनी. भक्त देखता नयनी बैसे देवोनी अवघेची. देत्यांसी देवोनी यावर येण्याची माजविले अपार. न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे. शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलासास लागून. शिवे नाही दिदले अभ्युत्थान तेने दुःखे शोभला. ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञीन पूजी विभाग नेदी. पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजली. शिवभजन न करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात. याग जप तप दान व्यर्थ उमानाथ नावडे जया. जेने निंदिला शिव दयाळ परम निर्दय तो दुर्जन खळ. मनुष्या माझी तो चांडाळ त्याचा विटाळ न व्हावा. असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी. म्हणे याग मांडीला पितृसदनी मज बोलवून न एका. अपर्णा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा. तेने सर्व कन्या पंचवक्त्रा सन्मानेसी बोलविल्या. मज विसरला काय म्हणून तरी मी एथवरी तेथवरी जाईन. यावरी व भोले भाललोचन मृडानी प्रती तेधवा. म्हणे मृगलोचने ऐक गौरी पद्मज जननक सहोदरी. लावण्यामृत सरिते अवधारी कदाही तेथे न जावे. तव पिता निंदक कुटील मम द्वेषी दुर्जन खल. तू जाताची तत्काल अपमानील शुभानने. ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन न पाहावे कल्पांती. ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथे पातला. म्हणे पितृसदना जावया लागून न पाहावा कदाही मान. मग नंदीवरी आरूढोन दाक्षायणी चालली. सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन. तव मंडप शोभायमान कृषी सुरवरी भरलासे. आपुल्याला पूज्यस्थानी दैव बसवले सन्माने करुणी. एक सदाशिव वेगळा करुणी पूजले ऋषी सुरवर. जैसा अड्डूगणात मिरवे अत्रिसुत तैसा दक्ष मध्ये विराजत. शिवदिवशी परम अभक्त कुंडी टाकीत अवदाने. भवानी जवळी आली ते वेळे देखोनी सुरवर आनंदले. परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहायची. नंदीवरून उतरोनी पित्या समीप आली भवानी. दक्ष मुख मुरडोनी घाली ग्रंथी भूमंडळा. जगन्माता गुणा निधान न्याहून पाहे पितृवदन. म्हणे धुरे भरले नयन म्हणून न पाहे मजकडे. सकळ भगिनींचा सन्मान बहुत दाक्षायणी देव्हा करीत देखत. जननीकडे विलोकित तेही न पाहे ती येते. मनात दक्ष भावित इस कोणी बोलविले एथ. कन्या आणि जामात दृष्टी मज नावडती. आदिमाया प्रणवरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी. तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर. म्हणती दक्ष भुलला यथार्थ हे ब्रह्मांड जाईल निमिषात. अपमान देखोनी उमातेत क्रोधे संतप्त झाली. प्रळय वीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडात. उर्वी मंडळ डळमळत होय कंपित भोगींद्र. वैकुंठ कैलास डळमळी कमल भवांडी हांक वाजली. कृतांत कापे चळचळी म्हणे बुडाली सृष्टी आता.
हाक देवोनी शिवगण गेले शिवापाशी धावून सांगती सर्व वर्तमान जे जे जाहले दक्षगृही एकता शोभला उमाकांत जेवी महाप्रळयीचा कृतांत हाक देऊनी अद्भुत जटा पटीत आवेशे तो अकस्मात वीरभद्र प्रकटला तेथे वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकत्र होऊनी प्रकटले वाटे त्याची या तेजात चंद्र सूर्य बुचकळ्या देत आकाश असे आसुडत 6 होत नक्षत्रांचा कुंभिनी बुडाली तेख चतुर्दश लोकी गाजली हाक दक्षगृही बला हक्क रक्तवर्षाव करीत असे औचित उकलली शीती दिवसा दिवा भीते बोभाती दक्ष अंगीची सर्व शक्ती निघून गेली ते धवा इकडे वीरभद्र शिवस्तवन करोनी निघाला क्रोधायमान 21 पद्मे दळ घेऊन मनोगे धाविन्नला 60 कोटी गण घेऊन मागून धाविन्नला पर्णा जीवन पुढे शिवपुत्र धावून ख्याती केली दक्षयागी वारणचक्र असंभ्याव त्यावरी एकला लोटे कंठीरव की विनायके घेतली धाव अपार अही आपाहोनी आला देखोनी वीरभद्र पळू लागले देवसमग्र अवधाने सांडोनी सुतवर ऋतिब्ज पळाले ते ग्रगनिया आकंतला त्रिलोक प्रलय काळीचा पावक दुमदुमिला ब्रह्मांड गोळक शक्रादी देवकापती एक मळमूत्र भये विसर्जिती धोत्रे कळाली नेनती शिती कुक्कुट रूपे रोहिणीपती पळता झाला ते दवा शिकी होनिया शिकी पळता झाला एकाएकी यम आपुले स्वरूप झाकी बकवेश घेऊनिया नैऋत्यपती होय काक शशक होय रसनायक कपोत होनिया अर्क पळता झाला ते दवा करी होनी कृतारी पळता भय वाटे अंतरी नाना पक्षीरूपे झडकरी नवग्रह पळाले मिंधियावरी वीज पडत दक्षावरी तेवी अकस्मात महावीर शिवसुत वीरभद्र पातला षडबाहू वीर देदीप्यमान असीलता खेटक धनुष्यबाण त्रिशूळ डमरू शोभायमान सायुध ऐसा प्रकटला पुषाचे पाडिले दात भगदेवाचे नेत्र फोडित खाडमिशा उपडित ऋत्विजांच्या ते धवा चरणी धरुणी आपटिले बहुतांचे चरण मोडिले कितिकांचे प्राण गेले वीरभद्र देखिता मागुनी पातला शंकर तेने दक्ष पृतना मारेली सत्वर कुंड मंडप समग्र विध्वंसनी जाळेला देखून या विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष पद्मजानी सहस्त्राक्ष पूर्वीच तेथून पळाले वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा त्वा निंदिली कैसे विरूपाक्षा तुझ लावीना आता शिक्षा शिवद्वेषिया पाहेपा विद्युतप्राय असीलता तीव्र ऊर्ध्वद हस्ते महावीर छेतिता झाला दक्षशीर प्रळय थोर जाहला दक्षशीर गगनी उसळले वीरभद्रे पायातळी रगडले मग उमा माधवाशी ते वेळे देव पातले चहुकडोनी सकळ सुरांसहित कमळासन करीत उमा वल्लभाचे स्तवन म्हणे वृषभध्वजा कृपा करून दक्षा लागी उठवी संतोषोनी कर्पूर गौर म्हणे आणोनी लावा दक्षाचे शिर परिते नेदी वीरभद्र पायातळी रगटले म्हणे शिवद्वेषी दुराचार त्याचा करी नाहीसा संहार जो शिवनाम न घेग अपवित्र जिव्हा छेदीन तयाची जो न करी शिवार्चन त्याचे हस्तचरण छेदीन जो न पाहे शिवस्थान त्याचे नयन फोडीने मी विष्णू थोर शिवलहान हर विशेष विष्णुसान ऐसे म्हणे जो खळ दुर्जन संहारीन तयाते सर्वथा नेदी मी दक्षशिर काय करतील विधी हरिहर मग शेष मेषशीर सत्वर दक्षा लागी लावले सजीव करोनिया दक्ष तीर्थाटना गेला विरूपाक्ष 12 वर्षे निरपेक्ष सेवित वने उपवने महास्मशान जे आनंदवन तेथे शंकर राहिला येऊन मग सहस्त्र वर्षे संपूर्ण तपासणे बैसला पुढे हिमाचळाचे उदरी अवतरली त्रिपुर सुंदरी शिव आराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा हिमनगाची स्त्री मेनका 30 पुत्र झाला मैनक पर्यंत देखा पार्वती कन्या जगदंबिका आदी माया उतरली ब्रह्मांड मंडपा माझारी जिची प्रतिमा नाही दुसरी कमल जन्मा वृत्तारी त्यासही तुझी करवेना तिचे स्वरूप पहावया ऐसी सूरभुसू मिळवनिया जिचे स्वरूप वर्णावया सहस्त्रवदना शक्ती नव्हे मृग मीन कल्हार खंजन करवंडी कराळे नेत्रावनो अष्टनायिकांचे सौंदर्यपूर्ण चरणांगुष्टी न तुळे जिच्या
आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज देखोनी लज्जित होय द्विजराज कंठीर व देखोनी जिचा माझ मुख न दावी मनुष्या परमसुकुमार घनश्याम वर्णी ओतिली इंद्रनीळ गाळोनी दंत तेज पडता मेदिनी पाषाण महामणी पै होती आदी माया प्रणव रूपिणी ते झाली हिमनग नंदिनी अनंत शक्तींची स्वामिनी वेद पुराणी वंद्यजे कोट्यान कोटी मीन केतन सांडणी करावी नखांवरून अंगीचा सुवास संपूर्ण ब्रह्मांड फोडोनी वरिदाय ब्रह्मादी देव मुळी हुनी गर्भी पाळी बाळे तिन्ही बोलता प्रकाश पडे सदनी निराळ वर्णी कोमलांगी सहज बोलता शीती वाटे रत्नराशी विखुरती परमुद्रा जेथे उमटती कमळे उठती दिव्य तेथे त्या सुवासासी विधोनी वसंत भोवता गडबडा लोळत केवळ कनकलता अद्भुत कैलासाहुनी उतरली नंदीसहित त्रिपुरारी येऊनी हिमाचळी तप करी शिवदर्शनात झडकरी हिवनगदे येता चाहला घालून या लोटांगण करीत जेव्हा बहुतस्तवन यावरी पार्वती येऊन करीत भजन शिवाचे साठी सहस्र लावण्य खानी सर्व सखिया जैसा पद्मिनी तयासहित गजास्य जननी सेवा करी शिवाची द्वारी सुरभी पुत्र रक्षण ध्यानस्थ सदा पंचवदन लाविले पंचदश लोचन सदा निमग्न स्वरूपी तारकासुराचे पुत्र तिघेदन तारकाक्ष विद्युन्माली कमल लोचन तिही घोर तपाचरून उमारवण अर्चिला सहस्त्रदळ कमळे करून त्रिवर्ग पूजिती त्रिनयन सहस्रात एक न्यून कमळ झाले एकदा तिघेही काढून नेत्रकमळे शिवार्चन करती झाले मागोनी एक न्यून आले मग स्वशरीर कमळे अर्पिली प्रसन्न होऊन त्रिनेत्र तिघे उठवले तारकपुत्र तिघांशी दिले अपेक्षित वर झाले अनिवार त्रिभुवनी तिघांशी चतुर्मुख प्रसन्न होऊनी त्रिपुरे दिधली अंतरिक्ष गमनी दिव्य सहस्त्र वर्षे पाहता शोधोनी निमिषार्थे एक होती इतक्यात जो धनुर्धर मारील लक्ष साधुनी शर त्रिपुरांग सहित संहार तुमचा करील निर्धारे त्यावरी त्या तिघांजणी त्रिभुवनी त्रासिले बळे करुणी देव पळवले स्वस्थानाहुनी पिढीली धरणी बहुपापे मग देव ऋषी सकळ मिळवणे वैकुंठपतीस गेले शरण गरुड ध्वज सर्वास घेऊन शिवापाशी पातला करिता अद्भुत स्तवन परमसंतोषला पंचवदन म्हणे मी झालो प्रसन्न मागा वरदान अपेक्षित म्हणती त्रिपुरे पीडिते बहुत देवऋषी झाले अपदच्युत शिव म्हणे पाहिजे रत त्रिपुर मर्दना कारणे तव देव बोलती समस्त आम्ही सजोनी देतो दिव्य रथ मग कुंभिनी संयन होत चक्रे निश्चित शशीमित्र मंदरगिरी अक्ष होत स्तंभ झाले चारी पुरुषार्थ चारी वेद तुरुंग बळीवंत मूर्तिवंत पै झाले सारथी विधी होत तत्व सत्वर लाविले श्वासांचे वागदोर पुराणे तटबंध साचार उपपुराणे खिळे बहु कनकाद्री धनुष्य थोर धनुर्जा होत भोगिंद्र वैकुंठीचा सुकुमार झाला शर तेजस्वी रथी चढता उमानात रसातळी चालीला रथ कोणासी न उपडे निश्चित मग नंदी काढीत शृंगाने मग स्पंदनी एक चरण दुजा नंदीवर ठेवून अपार युद्ध करून त्रिपुरदरे संहारिली होता युद्धाचे धनचक्र वीरभद्रे संहारिले असुर परी अमृतकुंडे समग्र दैत्याकडे असती पे अमृत शिंपिता अमित सजीव होती सभेची दैत्य शिवे मेघास्त्र घालून समस्त अमृतकुंडे बुडविली अंतराळी त्रिपुरे भ्रमती लक्ष साधी मृडानी पती दिव्य सहस्र वर्षे झाली एची रीती न लवती पाती कदापि अंगी लोटला घर्मपूर ते भीमरती गंगाथोर नेत्रींचे जलबिंदू पडता पार रुद्राक्ष ते जाहले दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर तेणे असुरांशी जया पार मग बौद्ध रूपे श्री कर धर दैत्य स्त्रियात प्रवेशला वेदभाव्य अपवित्र प्रकट केले चारवार्क शास्त्र पतिव्रता मोडोनी समग्र व्याभिचार कर्मे करविली तेने दैत्यास झाले अकल्याण तव इकडे शिवे लक्ष साधून धनुषी योजिला विष्णुबाण पाशुपतास्त्र स्थापुनी उगवले सहस्त्र ब्रह्मार्तंड
तैसे अस्त्र चालिले प्रचंड, की उभारिला काळदंड. संहारावया विश्वाते, की प्रलयाग्नीची शिखा सबळ. किरीकृतांताची जिव्हा ते जाळ, की ते प्रळय मेघातील मुख्य चपला निवडली. की सप्तकोटी मंत्र तेज पाही, एकवटले त्या अस्त्राठाई. देव दैत्य भयभीत हृदयी, म्हणती कल्पांत मांडिला. न्यास सहित जपोनी मंत्र, सोडोनी दिदले दिव्यास्त्र. नवखंड धरणी अंबर, तडाडले ते काळी. सहस्त्र विजा कडकडती, तैसी धाविन्यली अस्त्रशक्ती. भय व्यापिला सरितापती, अंग टाकू पाहती. दिग्गज देव विमाने पळविती, गिरीकंदरी असुर दडती. एक मूर्छना येऊन पडती, उठती ना मागुते. त्या अस्त्रे न लागता क्षण, त्रिपुरे टाकीला जाळून. त्यात तृतीय नेत्रींचा प्रलयाग्न, सहाय्य झाला तया ते. तिन्ही ग्राम सेनेसहित त्रिपुरे भस्म झाली तेत. देव शिवस्तवन करीत, शरण धरीत सप्रेमे त्यावरी. त्रिपुर पिता तारकासुर, तेने प्रलय मांडिला थोर. देव पळविले समग्र चंद्र सूर्य, धरुणी नेले भागीरथी आदी गंगा. पवित्र धरुणी नेत तारकासुर, देवांगना समग्र दासी करून ठेविल्या. ब्रह्मा विष्णू शचीवर, करती एकांती विचार. म्हणती शिव उमा करावे एकत्र, होईल पुत्र षण्मुख. त्याचे हस्ते मरेल तारकासुर, मग बोलोनी पंचशर. म्हणती तुवा जाओनी सत्वर, शिवपार्वती ऐक्य करी. हिमाचली तप करी व्योमकेश, मन्मथा तू भुलवी तयास. मगरती सहित कुसुमेश, शिवाजवळी पातला. पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेशत. वसंते वन समस्त शृंगारिले ते धवा. शिवाच्या मानसी सतेज, प्रवेशला शफरी ध्वज. पाखरे करीती बहुगज बज, शिव ध्यान विक्षेपिती. ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर, गेला होता तेव्हा दूर. तो पार्वती होऊनी कामातूर, पाठीसी उभी मन्मताच्या. शिवे उघडिले नयन, तो पुढे देखिला मीन केतन. म्हणे माझ्या तपासी केले विघ्न, मग भाल लोचन उघडला. निघाला प्रलय वैश्वानर, भस्म केला कुसुमशर. फाल्गुन पौर्णिमा साचार, कामजाळीला ते दिनी. शिवदूत भूतगण महाशब्दे, हाक देवो निस्मर. गृह शब्द उच्चारोनी, नाना परी उपहासिती. शिवाची आज्ञा तैपासूनी, फाल्गुन मासी हुताशनी करून. जो हे व्रत न पाळी पूर्ण, अवदसा जाण त्या बादी. ऐसा संहारोनी पंचशर, विचार करुनी पंचवक्त्र. तत्काळ उठोनी कर्पूर गौर, गेला कैलास सदनासी. रती शोक करी बहुत, मग समाधान करी निर्जरनाथ. म्हणे कृष्णावतारी तुझा कांत, रुक्मिणी उदरी अवतरेल. कमलासने कन्येसी भोगिता, कंदर्पास शाप दिदला होता. की शिवदृष्टीने तत्वता, भस्म होशील कामा तू. असो इकडे हिमनग कुमारी, शिवप्राप्ती लागी तप करी. सप्त ऋषी प्रार्थिती त्रिपुरारी, वरी कन्या हिमनगाची पार्वती तप करी वनी. शिव तेथे गेला बटू वेश धरुनी, गायनाच्या छंदे करुनी. पुसे भवानी प्रती तेव्हा, कासया तप करिसी येथ. एरे म्हणे जो कैलासनाथ पती व्हावा, यतदर्थ आचरे तप तेथे मी. बटू बोले ते अवसरी, तू तव हिमनगरा राजकुमारी. शंकर केवळ भिकारी, महाक्रोधी दारुण. ओले गजचर्म प्रावरण, शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण. वसवले महाश्मशान, भूतगण सभोवते तरी. विष्णू विलासी सगुण, त्यासी वरी तू एकवचन. असे योग्य पंचवदन, वर नव्हे सर्वता. एकता शोभली जगन्माता, म्हणे शिवनंदका होय परता. वदन न दाखवी मागुता, परमखळा द्वेषी या शिवनिंदक. जो दुराचार त्याचा विटाळ न व्हावा साचार. तुझ शिक्षा करीत निर्धार, विप्र म्हणून राहिले. देखोनी दुर्गेचा निर्धार, स्वरूप प्रकट करी कर्पूर गौर. पार्वतीने करुणी जय जयकार, चरण दृढ धरियेले. शिव म्हणे ते समयी, प्रसन्न झालो मागलवलाही. अंबिका म्हणे ठाव देई, अर्धांगी तुझ्या जगदात्म्या. अवश्य म्हणून त्रिपुरारी, कैलासासी गेला ते अवसरी. पितृसदनात झडकरी, गेली ते धवा जगदंबा. मग सप्तऋषी ते वेळ, शिवे हिमाचळा पाठविले. हिमनगे ते आदरे पूजिले. षोडशोपचारे करुनिया,
अरुंधतीने येऊन भवानी पाहिली अवलोकून, म्हणे शिव आणि ब्रह्मा भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे. मन्मथ संवत्सर चैत्रमासी लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी, निश्चय करून सप्तऋषी स्वस्थानासी पातले. कधी होईल शिव गौरी लग्न, इच्छिती ब्रह्मेदाद्रादी सहस्त्रनयन. तारकासुराचा तो प्राण शिवपत्र घेईल कधी. इकडे नंदीस पाठवून ते वेळे सर्व देव शिवे बोलाविले. घेऊन दशांचे पाळे पाकशासन पातला. इंदिरे सहित इंदिरावर, सावित्री सहित चतुर्वक्त्र 88 सहस्त्र ऋषीवर शिष्यासहित निघाले. सिद्धचारण गुह्यक पितृगण मरुद्रण वसु अष्टक 11 रुद्र 12 यक्षनायक पातला. आपुलाल्या वाहनी बैसोनी लोकपाल निघाले संपूर्ण नवग्रह अष्टनायिका आधी करून किन्नर गंधर्व सर्वही. यवम सर्वांसहित शंकर हिमाचलासी आला सत्वर. नगेंद्र येऊनी समोर पूजोनी नेत सकळांते. दशसहस्त्र योजने मंडप उभविला ज्यांचे तेज अमूप. सुवर्ण सदने दैदिप्य जानवशासी दिधली. शिवस्वरूप पाहता समस्त वराडी होत विस्मित. एक म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुष अनादी. हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे अतिसगुण. असो देवक प्रतिष्ठा करून मूळ आला हेमाद्री. अत्यंत अवघे साहित्य कमलोद्भव स्वये करीत. नवनिधी अष्टमहासिद्धी राबत. न्यून ते नसे काही. असो नवरा मिरवीत नेला आपल्या मंडपात. मधुपर्कादी पूजा विधी समस्त हिमाचल करीतसे. लग्न घटिका आली जवळी तव ते शृंगार सरोवरी. मराळी बाहेर आणली हिमनग बाळी. उभी केली पटाड लग्न घटिका पाहे दीनपती. मंगलाष्टके म्हणे बृहस्पती. ओम पुण्याहम निश्चिती कमलासन म्हणतसे. असो यथाविधी संपूर्ण. दोघा झाले पाणी ग्रहण. होमासे करीती प्रदक्षिण शिवशक्ती ते दवा. इतुके याज्ञिक झाले सर्वाही. परिनोवरी कोणी देखिली नाही. प्रदक्षिणा करता ते समयी पदनक देखिले निविधीने. कामे व्यापला सूर्यजामात पटपटा वीर्य बिंदू पडत. 60 सहस्त्र लखिल्य तेथ जन्मले क्षण न लागता. न्याय देखोनी थोर मदनांतक कोपला निवार. ब्रह्म याचे 5वे शिर छेदून टाकले ते दवा. झाला एकची हाहाकार त्यावरी वैकुंठीचा सुकुमार. समाधान करी अपार चतुर्वक्त्र नाम ते पासून. असो यथाविधी सोहळे 4 दिवस संपूर्ण झाले. सकल देव गौरविले वस्त्रालंकारी हिमनगे. सवे पार्वती घेऊन कैलासा आला शूलपाणी. यावरी सर्व देव मिळवणी प्रार्थिले झाले विश्वनाथा. खुंटली विश्वाची उत्पत्ती. मन्मथ उठवी उमापती. मग तो मीना ध्वजा पुढती अनंग करोने जीवविला. अंधक पुत्र तारकासुर तेने पळविले. देव समग्र शिवासी होईल कधी पुत्र. देव समग्र वांछिती 4 युगेपर्यंत. शिव उमा एकांती रमत. परिनो हे वीर्यपात नव्हे सुत याकरिता. तो तारकासुरे केला कांत. स्वर्ग जाळेले समस्त. देव ललना धरुनी नेत. दासी बहुत पै केल्या देव शिवासी शरण जाती. तो ती दोघे एकांती रमती. देव ऋषी बाहेर तिष्ठिती. प्रवेश कोणा नव्हेची. मग अग्नी आत पाठविला. अतीत वेश तेने धरिला. जो तृतीय नेत्री शिवाचा राहिला. तो देवी पाठविला मित्र म्हणून. हाक फोडून भिक्षा मागत. शिव पार्वती साज्ञापित. माझे वीर्य धरून अद्भुत भिक्षा देई अतिता ते. मग अमोघ वीर्य धरून अग्नीस देत. अंबिका आणून सांडले जेते वीर्य जाण. रेतकूप झाला तोची पारा. परमचंचळ न धरवे कोणा हाती ते जाळ. असो कृशानुने वीर्य तत्काळ प्राशन केले ते दवा. अग्नी झाला गरोदर परमलज्जित हिंडे कांतार. तो साही कृत्तिका परमसुंदर. ऋषीपत्न्या देखिल्या त्या गंगेत स्नान करून तापत बैसल्या साहीजनी. तव अग्नीने गर्भ काढून पोटात घातला साहीच्या. साहीजनी झाल्या गर्विणी परमाश्चर्य करीती मनी. मग लज्जेने गर्भ काढून साहीजनींनी त्यागेला. साहीचे रक्त एक झाले. दिव्य शरीर तत्काळ घडले. 6 मुखे हस्त शोभले. तादश सरळ तेजस्वी. कार्तिक मासी कृतिका योगी. कुमार जन्मला महायोगी. मयूर वाहन भस्मांगी उपासित शिवा ते. शिवे निजपुत्र जाणोनी नेवोनी लाविला पर्णास्तनी. 7 वर्षे मृडानी लालन पालन करी त्याचे. देवासी संगे वैश्वानर शिवासी झाला स्कंदपुत्र. एकता देव समग्र तारकावरी चालिले. सेना जयाची 72 राक्षिणी. त्याचे नगर वेडिती सुधा पाणी. पृतने सहित तेच क्षणी तारकासुर बाहेर निघे. इंद्रे स्वामी कार्तिकापासी जाऊन सेनापतित्व दिदले संपूर्ण. दिव्य रती बैसवून अभिषेकीला कुमार. इकडे
तारकासुर सुद्धा पाणी युद्ध करीती झोट धरणी देव त्रासिले दैत्यांनी आले पळून कुमाराकडे स्कंदापुढे कर जोडून देव करती अपार स्तवन रक्षी तारकासुरापासून शिवनंदन तोषला देवांचा वृत्तांत जाणून सकळ कुमार धरले रूप विशाळ तो तारकासुर धाविन्नला प्रबळ शिवकुमार लक्ष्मी 33 कोटी सुरवर उभे स्वामीचे पाठी भार तारका अंगी बळ अपार दशसहस्त्र कुंजरांचे तारकासुर अनिवार वर्षे सायकांचे संभार स्वामींचे पाठीशी सुर लपती सत्वर जाऊन लक्षुनिया पाकशासन तारके शक्ती दिदली सोडून प्रळय चपळेसी मागे टाकून मनोवेगे चालली भयभीत चक्र होऊनी करी हरिस्मरण कर जोडोनी म्हणे हे इंदिरा मानस रंजन निवारी येऊनी शक्ती हे ब्रह्मानंदा विश्वव्यापका दशावतार चरित्र चालका मधु मूर नरकांतका निवारी प्रळय शक्ती हे वैकुंठ हुनी योग माया हरीने धाडिली लवलाह्या तिने ते शक्ती परतोनिया एकीकडे पाडिली यावरी तारके बाणांचे पुर स्वामीवरी सोडले अपार मुख पसरोनी शिवकुमार तितुके गिळता झाला नाना शस्त्रे अस्त्र शक्ती तारके सोडिले आणि वारगती तितुका गिळल्या सहस्त्र तिथी शास्त्र संख्या वदनाने कल्पांत रुद्रा समान भयानक दिसे मयूर वाहन तारके ब्रह्मास्त्र दिदले सोडून तेही गिळे ओळीले जितुके शस्त्रमंत्र निर्वाण तितुके प्रेरित सेच उकडून प्रलय काळासम शिवनंदन गिळीशनन लागता मग निशस्त्र तारकासुर स्पंदनाहुनी उतरला सत्वर स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारका ऐसे देखो निषडानन कृतांतता ऐसी हाक देऊन स्त्रथा खाली उतरून मल्लयुद्ध आरंभिले सप्तदिनपर्यंत युद्ध झाले परमाद्भुत तारकासुर अत्यंत जर्जर केला आपटोनी पायी धरून येवलीला चक्राकार भोवंडीला मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मृद्धत्वट नेखोनी गेला प्राण दुधुंबी वाजबी शचिरमण पुष्पे वर्षिती सुरगण करजोडून स्तुती करीती मारिला जेव्हा तारकासुर तेव्हा 7 वर्षाचा शिवकुमार मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी दिदले तारकासुराचे नगर इंद्रे लुटले समग्र देवस्त्रिया सोडविला सत्वर सर्व देव मुक्त झाले लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष कुमार गेला वाराणसीस नमुनी शिव मृडा आणि सुख अपार दिदले मग झाले मौजी बंधन सर्व तीर्थे करी षडानन मग कपाटी बैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत आता स्त्री करून यथार्थ गृहस्थाश्रम करी की षडानन म्हणे आंबे प्रती सांग स्त्रिया कशा असती म्या देखील नाही निश्चिती कैसी आकृती सांगे मज अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारख्या स्त्रिया सर्वता एकता हास्य आले कुमारा काय उत्तरा बोलता तुझ सारख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पडवणे दी मी ऐसे कुमार बोलोन महाकपटात जाय पळून मग ते जगन्माता आपण धरू धाविन्नली तया ते नाटोपे कुमार ते क्षणी अंबा दुःखे पडे धरणी जे त्रिभुवनी पतीची राणी वेदपुराणी वंद्यचे अरे तू कुमारा दावी वदना आला माझ्या स्तनासी पाना कोणासी पाजू षडानना निजवदना दाखवी घेई तुझे दूध लोणी म्हणून कुमारवर मी ते क्षणी बोले तेव्हा शापवाणी क्रोधे करुणी कुमार तो माझे दर्शना जी स्त्री येईल ती सप्तजन्म विधवा होईल स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक स्वामी कृत्तिका योगी तो सप्तजन्म सौभाग्य होईल धनाढ्य वेद पारग अनामिकत हो अथवा मातंग दर्शने लाभ समानाची स्वामी ऋषी विनविती समस्त भवानी तुझ लागी तळमळत भेटोनी येई त्वरित वाराणसीस जाऊनी मग स्वामी आनंदवना जाऊनी आनंद विली शिव भवानी उभयतांचे समाधान करोनी मागुनी गेला पूर्वस्थळा स्कंद पुराणी कथा सुत शौनिका दिका प्रती सांगत एकता विघ्ने समस्त क्षणमात्रे दग्ध होती अपर्णा रुद्ध्याब्ज मिलिंदा श्रीधर वरदा ब्रह्मानंदा पूर्ण ब्रह्मा अनादि सिद्धा आनंदकंदा जगद्गुरु शिवलीला मृतग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सुज्जना खंड त्रयोदशाध्याय गोडहा श्री सांब शिवार्पणमस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. हर हर महादेव. आपण शिवलीलामृताध्याय पारायण भक्तिभावाने ऐकत आहात. अशाच प्रकारचे शिवलीलामृताचे सर्व अध्याय, धार्मिक उपाय, प्रभावी तोडगे, उपासना, स्तोत्रे, मंत्र, व्रतपूजा विधी, राशी भविष्य, पंचांग, सनातन धर्माविषयी उपयुक्त माहिती नियमित मिळवण्यासाठी आत्ताच माझे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नातेवाईक व मित्रांपर्यंत शेअर करा. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी या व्हिडिओला कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक
करा. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला दररोज आजचे राशी भविष्य, दैनिक पंचांग, सण उत्सव व्रतांची माहिती, धार्मिक उपाय व तोडगे, उपासना, स्तोत्रे, मंत्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शन हे संपूर्णपणे मोफत मिळेल. आपला विश्वास आणि प्रेम हेच माझे प्रेरणास्थान आहे. धन्यवाद. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.